असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरापाशी। श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार। पंजाब राज्यातील चिल्या या गावामध्ये स्वामींनी मनुष्यरूपी देह धारण केले होते। दत्तगुरूंच्या प्रत्येक स्थानी स्वामींनी भेट दिली होती। त्यानंतर 1844 साली मंगळवाड्यात येऊन ते राहिले होते। त्यांनी 12 वर्ष तिथे राहिले होते। त्यानंतर ते 1857 साली अक्कलकोटमध्ये विराजमान झाले। अक्कलकोटमध्ये स्वामींचे वास्तव्य 22 वर्ष म्हणजे समाधी काळापर्यंत होते। याच वटवृक्षाखाली स्वामी नेहमी बसायचे। त्यांनी त्यांच्या ऐतिहासिक मानवी रूपाची समाप्ती ह्याच वटवृक्षाखाली केली होती। म्हणून या मंदिराला श्री वटवृक्ष मंदिर म्हणून ओळखले जाते। मंदिराच्या आवारामध्येच आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सुंदर प्रतिमा पाहायला मिळते, जे की मुंबईमधील असलेल्या स्वामी भक्त यांनी स्वामींची प्रतिमा 40,000 पंचमुखी रुद्राक्षापासून बनवलेली आहे, जी की सुंदर आकर्षित पाहतच राहावे अशी आहे। वटवृक्ष मंदिरामधील स्वामींचे दर्शन घेऊन आम्ही आलो होतो श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र या ठिकाणी, जे की वटवृक्ष मंदिराच्या 2 मिनिटाच्या अंतरावरती आपण जाऊ शकतो। या ठिकाणी सर्व स्वामी भक्तांना मोफत महाप्रसाद दिला जातो। आतमध्ये आम्हाला स्वामींची सुंदर छान अशी मूर्तीचे दर्शन घडले व त्याचबरोबर स्वामींच्या पादुकांचे दर्शन सुद्धा आम्हाला लाभले।